प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गांतील प्रेमळ पित्या, तुला महिमा आणि धन्यवाद देतो. प्रभू, आजचा दिवस आमच्या जीवनात उजाळलायस त्याबद्दल धन्यवाद. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझ्या पवित्र सानिध्यात या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. त्याबद्दल तुला स्तुती आणि प्रशंसा करतो. आजची आराधना आणि भक्ती तू आशीर्वादित केलीस. आजची प्रार्थना तू ऐकलीस त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा तुझ्या पवित्र शास्त्रलेखातून वचनातून पाहत असताना तू आमचे डोळे प्रकाशित कर. प्रभू, तुझं वचन आम्हाला समजण्यास लागणारी ज्ञान आणि बुद्धी दे. प्रभू, तुझा अभिषेक आमच्यावर पाठव. ऐकणारे कान आशीर्वादित कर आणि या वचनाद्वारे अनेकांची वृद्धी हो. अनेकांना तुझा प्रभू प्रकाश पडेल असे कर आणि तुझं सामर्थ्य आम्हा सर्वांना प्राप्त हो. सर्व महिमा आदर सन्मान तुला देतो. मी प्रार्थना येशूच्या नावात करतो. एक मागणी कर. ज्यावेळेस आपण विश्वासाविषयी पाहणार आहोत, त्यासाठी आपण परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. योहान कृष्णवर्तमान त्याचा 11वा अध्याय, त्याचा 38 ते 40 वचन आपण वाचणार आहोत. योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय 38 पासून 40 पर्यंत. मग येशू पुन्हा आपल्या अंतरी कणत असता कबरेकडे आला. ती तर गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, फिर यीशु मन में बहुत ही शौकित होकर कब्र पर आया. वो एक गुफा थी और एक पत्थर उस पर रखा हुआ था. यीशु ने कहा, पत्थर को हटाओ. प्रिय भाऊ बहिणी, या ठिकाणी आपण जो लाजर मेला होता आणि त्याला मरून 4 दिवस झाले होते. आपण योहान 11वा अध्याय सुरुवातीपासून वाचलं तर आपण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की मार्था आणि मरिया आणि त्यांचा भाऊ लाजर हे विश्वासू होते. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या गावात येत असे त्यावेळेला त्या ठिकाणी तो उतरत असे आणि तो पुढची सेवा त्या ठिकाणी सादर करत असे. परंतु ज्यावेळेला लाजर गंभीर आजारी होता त्यावेळेला त्याने निरोप पाठवला की तुझा मित्र गंभीर आजारी मरणास टेकलेला आहे आणि म्हणून तू येऊन त्याला बरे कर. परंतु प्रभू येशूने त्या ठिकाणी संदेश पाठवलेला आहे की हा आजार मरणासाठी नाही तर परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. प्रिय भावबहीण, आजचं जे वचन आहे विश्वासाच्या द्वारे देवाचा गौरव होतो. आणि जर आम्ही प्रभू येशूवर सुरुवातीला जो विश्वास ठेवला तो शेवटपर्यंत दृढ धरून राहणार आहोत, तरच आम्ही ख्रिस्ताचे भागीदार होणार आहोत. आणि विश्वास जर आमच्या जीवनात असेल तर फार मोठं कार्य परमेश्वराचं घडू शकतं आणि परमेश्वराचा महिमा आणि गौरव आमच्या जीवनात प्रगट होऊन अनेकांना त्याच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिणो, प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप पाठवला परंतु तो मेल्यानंतर 4थ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि त्याचे शिष्य देखील म्हणू लागले की काय तू तिकडे मरणात जातो काय. परंतु प्रिय भाऊ बहिणो, प्रभू येशूला ठाऊक होतं की हा आजार मरणासाठी नाही तर परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. प्रिय भाऊ बहिणो, आपल्या जीवनात भयंकर अशा घटना घडत असतात आणि परिस्थिती गंभीर असते, संकट असतात, वादळ तुफान आपल्या जीवनात येत असतं आणि त्यावेळेला आपण भयभीत होतो आणि आपला जीव घाबरवतो. परंतु त्या गोष्टी आपल्या जीवनात परमेश्वराचा महिमा आणि गौरव घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही विश्वासात टिकून राहिलो तर आम्ही देवाचे गौरव पाहू शकतो. आणि प्रिय भाऊ बहिणो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या ठिकाणी आला त्यावेळेला मार्था धावत पुढे गेलेली आहे आणि ती म्हणाली, हे गुरु, हे प्रभू, जर तू येथे असतात तर माझा भाऊ मेला नसता. प्रिय भाऊ बहिणो, त्यांच्या जागी आपण असतो ते आपण देखील तसेच म्हणालो असतो. परंतु प्रिय भाऊ बहिणो, प्रभू येशू म्हणाला की तुझा भाऊ पुन्हा उठेल. ती म्हणाली पुनरुत्थानाच्या दिवशी तो उठेल, मला ठाऊक आहे. परंतु येशू म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवील तो मेला असला तरी जगेल. प्रिय भाऊ बहिणो, फार मोठं अभिवचन येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी आपणासाठी दिलेलं आहे. दैहिक मरण आपल्या प्रत्येकाला आहे
परंतु प्रिय भावना बहिणो, सार्वकालिक जीवन प्रभू येशूने आपल्याला देऊ केलेलं आहे आणि ते सार्वकालिक जीवन केवळ विश्वासाच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून विश्वासाच्या द्वारेच कृपेने आमचं तारण झालं. त्यासाठी आमची कर्मकांड, आमचे न्यायपण, आमची धार्मिकता किंवा आमचं चांगुलपण उपयोगी नाही, परंतु आम्ही केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्त हा तारणार आहे असं आम्ही कबूल केलं. आम्ही मुखाने कबूल केलं आणि अंतःकरणाने विश्वास ठेवला, त्यावेळेला आमचं तारण झालं. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणी, या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे आणि येशूचं मार्था मरिया बरोबर वार्तालाप चालू असताना, संभाषण चालू असताना प्रभू येशू त्यांना म्हणाला की त्याला कुठे ठेवलेला आहे. त्यावेळेला बायबल म्हणतो योहान 11:35 मध्ये आपण वाचूयात. योहान 11:35. येशू रडला. बस, येशू रडला. प्रिय भावना बहिणो, त्या लाजरवर येशू ख्रिस्ताचं खूप प्रेम होतं, कारण ते एक विश्वासू घराणं होतं. आपल्यावर देखील येशू ख्रिस्ताचं प्रेम आहे. आणि प्रिय भावना बहिणो, जेव्हा आपण कष्टात जातो, संकटात जातो, आपल्या जीवनात फार भयंकर अशा अग्निपरीक्षा आपल्यावर येतात, त्यावेळेला प्रभू येशू आपल्यासाठी धावत पुढे येतो. तो आपल्यासाठी रडतो देखील आणि आपल्यासाठी बायबल म्हणतं की पित्याच्या उजवीकडे कृपेच्या राजासनावर तो बसलेला आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी देखील करीत आहे. प्रिय भावना बहिणो, आम्ही एकमेकासाठी मध्यस्थी करण्यास, प्रार्थना करण्यास कधी कधी विसरतो, कमी पडतो, परंतु येशू ख्रिस्त रोज आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जगात होता आणि त्यावेळेला तो आपल्या शिष्याला म्हणाला की सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागून घेतलं, परंतु मी तुमच्यासाठी मध्यस्थी केली, अशासाठी की पुढे तुमच्याद्वारे फार मोठं देवाचं काम व्हावं. प्रिय भावना बहिणो, आज जे विश्वासू लोक आहेत, जे देवाचे सेवक आहेत, जे सुवार्तेचं काम करत आहेत, प्रभूच्या मार्गात आहेत, त्यांना फार मोठ्या अग्निपरीक्षेतून जावं लागत आहे. आणि सैतान एकमेकाचे, आपली जे देवाचे लोक आहेत त्यांची परीक्षा तो घेत आहे. परंतु आपल्याला कन्फर्मेशन आहे, खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही डळमळीत होणार नाही, कारण विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू आपल्यासाठी कृपेच्या राजासनावर बसलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रिय भावना बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त कबरेकडे गेलेला आहे. आपल्याला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा मरतो त्या अंत्यविधी पर्यंत लोक कबरेकडे जातात, त्याचे नातेवाईक, नंतर तिकडे कोण जात नाही, त्याला सोडून देतात, कारण आशा संपुष्टात आलेली आहे. मेलेली व्यक्ती पुन्हा दिसणार नाही, ती नाहीशी झालेली आहे, हा आपला समज आहे. आणि प्रिय भावना बहिणो, परंतु येशू असा आहे की तो त्याच्या लोकांपर्यंत, कबरेपर्यंत येतो. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक कबरेपर्यंत जातात, नंतर देखील काही असे विधी असतात की ते करत असतात, परंतु त्याच्यातून त्यांना काही, ती व्यक्ती जिवंत होत नाही किंवा ती त्यांना पुन्हा पाहायला मिळत नाही. परंतु या ठिकाणी एक अद्भुत घटना घडलेली आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की आपण 40 वचन वाचूया. योहान सुवर्तमान त्याचा 11वा अध्याय 40 वचन. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. तर तू देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नाही काय. यीशु ने उससे कहा, क्या मैंने तुझसे नहीं कहा था, ये तो तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा देखेगी. प्रिय भावना बहिणो, प्रभू येशूने या ठिकाणी काय म्हटलेला विश्वासाने. आता या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की लाजर जो आहे तो मरून 4 दिवस त्या गुहेत आहे आणि त्या गुहेवर मोठी धोंड ठेवलेली आहे, म्हणजे शिक्का मारतोब केलेला आहे, सील केलेला आहे आणि ती मेलेली व्यक्ती मेलेली आहे, ती परत बाहेर येऊ शकत नाही, बरोबर. पण तो अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरियेला आणि त्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना एक आशा दाखवत आहे, जिवंतपणा दाखवत आहे की काय केल्याने देवाचे गौरव होते. म्हणून प्रभू येशू तिला काय म्हणाला, जर तू विश्वास ठेवशील, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील.
असे मी तुला सांगितले नाही काय? प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, कारण त्या ठिकाणी काय आपण 39 वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 29 योहान सुवर्तमान 11 अध्याय 29. येशूने म्हटले तुम्ही ही धोंड काढा. तुम्ही ही धोंड काढा. त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू आता त्याला घाण येत असेल, आता त्याला घाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले. कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. बस. यीशु ने कहा, पत्थर को हटाओ। उस मृतक की बहन मार्था ने उससे कहा, प्रभु अब तो उसमें दुर्गंध आती होगी, क्योंकि यह चौथा दिन है। प्रिय भाऊ बहिणो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेला आहे, त्या ठिकाणी तो आंतरिक कळलेला आहे. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलेले डीपली मोड आणि शोकित होकर. आता प्रभू येशूच्या द्वारे एवढी मोठे चमत्कार कसे घडले याच्या मागे एक रहस्य आहे. तो विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू आहे. परंतु आम्ही त्याचे 4 शास्त्राले एक भाग मत्तई, मार्क, योहान, लूक सुबोर्त आणि योहान सुवर्तमान, त्याच्या ठिकाणी येशूचे जी महान कार्य केली त्याच्या मागे जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू कळवळला. या ठिकाणी आपल्याला पाहतो येशू रडला. येशूला त्यांच्याविषयी दया उत्पन्न झाली, त्याला त्यांच्याविषयी कळवळ आला. प्रिय भाऊ बहिणो, हे जे चमत्कार येशूने केलेले आहेत त्याच्या मागे हीच कारण आहेत की प्रभू येशूला आमच्याविषयी कळवळ येतो. जेव्हा एखादा विश्वासू भाऊ बहीण कोणी असो, जेव्हा तो कष्टात भयानक स्थितीत जातो त्यावेळेला प्रभू येशूला त्याची दया येते किंवा त्याला त्याच्याविषयी कळवळ येतो. आणि या ठिकाणी आंतरिक कण्णत म्हणजे डीपली म्हणजे शोकित होकर प्रभू येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. प्रिय भाऊ बहिणो, आमच्या जीवनात आमच्याद्वारे जर परमेश्वराचा महिमा व्हायचा असेल, देवाचे गौरव व्हायचे असेल, तर आमच्या विश्वासाबरोबर आम्हाला त्या ठिकाणी प्रेम पाहिजे. त्या व्यक्तीविषयी आम्हाला कळवळ आला पाहिजे. त्या व्यक्तीविषयी आम्हाला दया उत्पन्न झाली पाहिजे. त्या व्यक्तीविषयी आम्हाला म्हणजे असं काही सॉफ्टली वाटलं पाहिजे की त्या ठिकाणी देवाची महिमा होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशूने पाहिलं की त्या गुहेवर एक मोठी धोंड होती आणि प्रभू येशूने त्या ठिकाणी आज्ञा केली की तुम्ही धोंड काढा. प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी काही काम आम्हाला करायचं आहे. जेव्हा आम्ही पहिली स्टेप घेणार आहोत, जे येशू आम्हाला सांगतो ते आम्ही करणार आहोत, तर त्यानंतर परमेश्वराचा महिमा होणार आहे. या ठिकाणी प्रिय भाऊ बहिणो, ज्या येशूने लाजराला एका शब्दाने उठवलं, प्रभू येशू त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत की लाजरा बाहेर ये. आणि मेलेला लाजर जो वस्त्रासहित गुंडाळलेला होता तो जिवंत त्या गुहेतून बाहेर आला. जर इतकं मोठं काम प्रभू येशूने केलं तर ती धोंड देखील प्रभू येशू शब्दाने बाजूला सरकवू शकत होता. परंतु ते काम त्याने आम्हाला सांगितलेलं किंवा त्या ठिकाणच्या विश्वासणाऱ्याला सांगितलं. म्हणजेच काही धोंड काय दर्शविते तर प्रिय भाऊ बहिणो, हे एक बंधन आहे, हे एक अडखण आहे. आणि ते आम्ही बाजूला काढलं तर परमेश्वराचा महिमा आम्ही पाहू शकतो. म्हणजेच जेव्हा आम्हाला वाटते की ही गोष्ट अशक्य आहे, ही गोष्ट शक्यच नाही, परंतु आम्ही विश्वास ठेवला की देवाला सर्व शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, जेव्हा एक श्रीमंत मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याने सांगितले, हे गुरु, हे प्रभू, मला सर्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करावं? प्रभू येशूने त्याला सांगितलं की तुला आज्ञा माहीत नाही काय? तो म्हणाला की लहानपणापासून मी पाळत आलो. मग प्रभू येशूने त्याच्यावर प्रेम केलं आणि पाहिलं आणि त्याला सांगितलं, तुझं जे काय ते विक गोरगरिबांना आणि तू माझ्या मागे. परंतु येशूच्या मागे तो आला नाही, कारण त्याचं ध्यान त्याच्या संपत्तीकडे होतं. आणि त्यावेळेला त्याचे शिष्य म्हणाले की तारण कोणाचं होऊ शकतं, ही तर भयंकर मोठी गोष्ट आहे. परंतु प्रभू येशू म्हणाला, मनुष्याला अशक्य आहे, परंतु देवाला सर्व शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो,
आम्ही कोणाचं तारण करू शकत नाही, परंतु आम्ही तारणासाठी त्या व्यक्तीला सुवार्ता सांगू शकतो, वधस्तंभाचा संदेश सांगू शकतो. येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला, तुझी पाप त्याने वधस्तंभावर वाहिली, आणि जर तू विश्वास ठेवशील तर तू वाचवला जाशील, तुझं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भाऊ बहिणो, ही धोंड एक आमच्या पापासमान आहे. धोंड म्हणजे दगड, आणि दगड हा एकदम कठीण असतो. तो कोणाच्याने म्हणजे असा हाताने तोडत नाही, तर त्याला हातोडा लागतो. प्रिय भाऊ बहिणो, देवाचं वचन हे हातोडा आहे. जेव्हा आमच्या शब्दाने काम होणार नाही, तेव्हा देवाच्या वचनाने काम होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिणो, धोंड म्हणजे ख्रिस्ताकडे येण्यासाठी एक अडखण आहे. धोंड म्हणजे परमेश्वराचा महिमा होण्यासाठी एक बंधन आहे, आणि ही बंधनं आमच्या जीवनात येत असतात. ज्यावेळेला आम्हाला वाटते की हे अशक्य आहे, ही कसं होणार. प्रिय भाऊ बहिणो, जो जखऱ्या म्हातारा झाला होता, त्याची पत्नी देखील अलिशिबा म्हातारी होती, आणि बायबल म्हणतं की जखऱ्या एक याजक होता, आणि त्याच्या नेमलेल्या समयी ज्यावेळेला त्याची याजक पण काम करण्याची वेळ येत असे, त्यावेळेला तो परमपवित्र स्थानात जाऊन त्या ठिकाणी आपली सेवा सादर करत असे. प्रिय भाऊ बहिणो, त्याच्या जीवनात एक मोठं दुःख होतं की त्याला म्हातारपण झालं तरी मूल नव्हतं, परंतु त्याने आपली सेवा सोडली नाही. प्रिय भाऊ बहिणो, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे की परिस्थिती प्रतिकूल असेल, कुठूनही आपल्याला सहाय्य नाही आणि कोणी आपलं सहाय्य करत नाही, परंतु आम्ही विश्वासाचा करता पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असण्याची गरज आहे. जी आमची सेवा आहे ती आम्ही सादर केलीच पाहिजे. ज्या आमच्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनेमध्ये आम्ही बसलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही येशूला रोज फॉलो केलं पाहिजे. म्हणून प्रभू येशू म्हणाला की तू आपला वधस्तंभ उचल, स्वतःला नाकार आणि माझ्या मागे. प्रिय भाऊ बहिणो, आमच्या बुद्धीने आमच्या इच्छेने काय होणार नाही, परंतु देवाच्या योजना, देवाचे संकल्प जे आमच्या हिताचे आहेत ते आमच्या जीवनात पूर्ण होणार आहेत. परंतु आम्हाला विश्वासाने वाट पाहायची आहे. आणि या ठिकाणी प्रिय भाऊ बहिणो, जेव्हा धोंड काढ सांगितलं त्यावेळेला लाजरची बहीण मार्था ती म्हणाली, हे प्रभू, त्याला मरून 4 दिवस झाले, आता त्याला खाण येत असेल. म्हणजे तिने जी काही स्थिती होती ती प्रगट केलेली आहे. प्रिय भाऊ बहिणो, तिचं बोलणं काही चुकीचं नव्हतं, परंतु तिचा विश्वास नव्हता की माझा भाऊ लाजर पुन्हा जिवंत होईल. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की ही गोष्ट घडणे अशक्य आहे, हे माझ्या जीवनात होऊ शकत नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी परमेश्वर महिमा करतो. प्रिय भाऊ बहिणो, आमचं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण व्हायला पाहिजे. आणि हे संभाषण कसं होणार? जेव्हा आम्ही हे देवाचं वचन वाचणार आहोत, आम्ही ख्रिस्ताची वचनं वाचणार आहोत, त्यावेळेला वचन वाचण्याद्वारे आमचा विश्वास मजबूत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही वचन वाचणार नाहीत, त्याच्या सानिध्यात पडणार नाहीत, आम्ही शरण जाणार नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताला आमची पापं कबूल करणार नाहीत, आणि आम्ही अशक्त आहोत हे आम्ही म्हणणार नाहीत, तर देवाचा महिमा आम्ही पाहू शकत नाही. प्रिय भाऊ बहिणो, मार्था कशी असू दे, परंतु तिचं येशू बरोबर संभाषण चालू होतं. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही देवाचे लोक आहेत. येशू आमचा प्रभू आहे, तो आमचा तारणारा आहे, तो आमचा मुक्तीदाता आहे, तो काय आमचं सर्वस्व आहे, आणि त्याच्याकडे आम्ही जाणार आहोत विश्वासाच्या पूर्ण खात्रीने, खऱ्या अंतःकरणाने, पश्चातापी हृदयाने, भग्न आत्म्याने आम्ही देवाच्या जवळ जाणार आहोत. तर प्रभू येशू आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी ती म्हणाली की त्याला आता खाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत. प्रिय भाऊ बहिणो, जगातल्या इतिहासातली सर्वात मोठी घटना, अद्भुत घटना काय असेल तर लाजराला 4थ्या दिवशी जिवंत होतं. ही अशक्य गोष्ट आहे, परंतु येशूने ते शक्य करून दाखवलेलं आहे. कसं केलेलं आहे तर या ठिकाणी येशूने तिला म्हटलं, 40 वचन पुन्हा एकदा वाच. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नाही काय? यीशु ने उससे कहा,
क्या मैं तुझसे नहीं कहा कि यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा देखेगी. प्रिय भावंड बहिणी, या ठिकाणी प्रभू येशू पुन्हा मार्तेला सांगत आहे, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणी, वचन आजही आमच्यासाठी लागू आहे. कारण आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु माझं वचन कदापि नष्ट होणार नाही. जर आम्ही विश्वासाने प्रार्थना करत राहणार आहोत, पुढे आपण पाहणार आहोत, तर कुठपर्यंत प्रार्थना करणार, किती दिवस प्रार्थना करणार आहोत आणि किती वर्ष प्रार्थना करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही काही दिवसांनी, काही महिन्याने आम्हाला वाटते की आम्ही मग आमच्या मनात ठरवतो की देवाची इच्छा नाही, किंवा हे मला कधीच मिळणार नाही, किंवा ही माझ्या जीवनात कधीच घडणार नाही. मग आम्ही प्रार्थना स्टॉप करतो. परंतु प्रिय भावंड बहिणो, आम्हाला जर देवाचा महिमा पाहायचा असेल, परमेश्वराचे गौरव पाहायचे असतील आणि देवाचं नाव उंच व्हायचं असेल, तर आम्हाला धीराने वाट पाहिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, या ठिकाणी प्रभू येशूने तिला काय सांगितलं की जर तू विश्वास धरशील तर तू देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नाही काय. प्रिय भावंड बहिणो, म्हणजे अगोदर येशूने मार्था मरियेला सांगितलं होतं विश्वासाविषयी. आम्ही देखील ख्रिस्तात आल्यापासून, आमच्या तारणाच्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहोत. काय ऐकत आलेलो आहोत? जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. परंतु आम्ही विसरून जातो आणि मग आमचं जीवन त्याच लेवलमध्ये चालू होते. आमचा जो आलेख आहे, म्हणजे माहिती आहे ना, आलेख म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एनिवे, तो आलेख असा नाही पाहिजे, तो असा चढती कमान पाहिजे. म्हणजे आता जिन्याचं जे आहे ना, लाकूड नाही का, तो असाच जातो. तो आमचा दृष्टिकोन विशाल दृष्टिकोन असला पाहिजे, माहिती, म्हणजे तो असाच जातो. परंतु आम्ही विश्वास ठेवणार नाही तर देवाचे गौरव पाहणार नाही. म्हणून प्रभू येशूने एक उदाहरण दिलं. ज्या वेळेला त्याला भूक लागली त्यावेळेला त्याने अंजिराच्या झाडाकडे पाहिलं आणि त्या अंजिराच्या झाडाकडून मला काय मिळेल अशी तो अपेक्षा, इच्छा करत होता. परंतु जवळ गेला तर फक्त पानं त्या ठिकाणी होती, हिरवीगार पानं, परंतु एक अंजीर देखील त्या ठिकाणी नव्हती. म्हणून येशूने त्या झाडाला शाप दिला. नंतर पुन्हा काही दिवसांनी शिष्य त्या झाडाकडे आले आणि ते म्हणाले, अरे तू त्या दिवशी त्या झाडाला शाप दिला आणि ते वळून गेलं. म्हणजे विश्वासाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रभू येशूने प्रगट केलेला आहे. मग तो म्हणाला की जर तू या डोंगराला म्हणशील तू उपट आणि समुद्रात जाऊन पड आणि तू म्हणतो तसे घडेल, असं जर तू मनात विश्वास धरशील तर त्याप्रमाणे होईल. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, आता झाड वळून गेलं. आता डोंगराला सांग, आता तुंगारेश्वरचा डोंगर आहे आपल्या जवळ, आता जवळून सांग, आता लांबून सांग. त्याला सांग, हे तू माझ्यासाठी बरोबर, ते पलीकडचं दृश्य आहे ते मला दिसत नाही, उपट आणि समुद्र जाऊन पड. तू कोण मला सांगणार? प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, एक उदाहरण आहे. डोंगर म्हणजे काय, तुंगारेश्वरचा डोंगर नाही, सह्याद्री डोंगर नाही आणि हिमालय डोंगर पण नाही. हा डोंगर काय तर आमच्या पलीकडे, म्हणजे हे एक अडचण आहे, एक दरवाजा असतो नाही का, हा दरवाजा आहे. तो दरवाजा पलीकडे खूप मोठं सृष्टी सौंदर्य आहे, किंवा दरवाजाच्या पुढे म्हणजे दरवाजा उघडल्यावर खूप मोठा आशीर्वाद येते, पण तो आम्हाला दिसत नाही किंवा आम्हाला मिळत नाही. म्हणून ते उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे डोंगरा एवढी संकट म्हणा, असाध्य रोग म्हणा, असाध्य रोग माहिती आहे ना, कधी न बरा होणार रोग, अशक्य गोष्ट, म्हणजे मनुष्याला ही गोष्ट अशक्य आहे. आता मनुष्य अशक्य का म्हणतो? इम्पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल फॉर मी, म्हणजे कधीच घडणार. कारण त्याची जी कपॅसिटी असते मनुष्याची, त्याची कपॅसिटी फायनान्शियली किंवा फिजिकली, मेंटली ती फिनिश झालेली असते. आणि तो विचार करतो बुद्धीने की ही गोष्ट कधीच घडणार नाही. परंतु बायबलचं वचन म्हणतं की तुमचा विश्वास माणसाच्या बुद्धीवर नाही तर देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असावा.
प्रेज द लॉर्ड. म्हणजे विश्वास बुद्धीवर नाही ठेवायचा, तर येशूच्या वचनावर ठेवायचा, की तिकडून ते सामर्थ्य निघत असतं. आणि म्हणून या ठिकाणी असे मी तुला सांगितले नाही काय, म्हणजे अनेक वेळा आम्ही देखील विश्वासाविषयी ऐकलंय. इब्री लोकासपत्र 11 अध्याय विश्वासाचंच आहे. रोमकरासपत्र 14 अध्याय अब्रामाचं जे मोठं आशीर्वाद अब्रामाला मिळाला तो देखील आहे. अनेक उदाहरणं आहेत, परंतु आम्हाला त्याचा विसर पडतो. परंतु परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला ते सांगत आहे की असे मी तुला सांगितले नाही का. मग आपण प्रत्येक जण आपापल्या जीवनात विचार करणार आहोत की अशी कुठली गोष्ट आहे ती माझ्यापासून दूर आहे. असे कुठले सेवेसाठी म्हणजे बंधन आहेत. सेवेसाठी पण बंधन असतात. प्रेज द लॉर्ड. पौलाने बऱ्याच वेळा जेरुसलेमेत, मला वाटतं जेरुसलेमेत जाण्याचा प्रयत्न केला, पण तू त्या ठिकाणी लिहितो की सैतानाने मला अडवलं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये एक स्टेप पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचेच लोक तुम्हाला विरोध करतील. बायबल म्हणतं घरचेच लोक तुम्हाला वैरी होतील. घरचे म्हणजे आपली फॅमिलीच नाही, आपलं जी कलिसी आहे ती देखील एक घर आहे, ते देखील तिकडून देखील तुम्हाला अडखळ येईल. पण तुम्ही त्यावेळेला कोणाकडे पाहावं, तर विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे आम्ही पाहत असावे. आणि या ठिकाणी प्रिय भाव बहिणो, या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत की काय झालेलं आहे. 11वा अध्याय आणि त्याचं 42 वचन, 41 वचन, 41-42. यावरून त्यांनी धोंड काढली. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, हे बापा, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. आणि तूने हा एक बस. तब उन्होंने पत्थर को हटाया और यीशु ने अपनी आंखें उठाई और कहा, पिता, मैं तेरा धन्यवाद करता हूँ कि तूने मेरी सुन ली है. प्रिय भाव बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र जेव्हा हे जग निर्माण केलं तेव्हा नीतिशास्त्र 8 मध्ये म्हटलेलं आहे की तो उत्तम कारागीर होता. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांनी मिळून हे जग निर्माण केलेलं आहे. सर्व युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड त्याने आपल्या शब्दाने निर्माण केलेलं आहे. इतका सामर्थ्यशाली आपला येशू आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु समोरून तो आम्हाला काहीतरी करायला सांगतो आणि ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यांनी काय केलं, तर ती धोंड काढली. जोपर्यंत धोंड काढली नाही तोपर्यंत येशूने प्रार्थना केली नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आम्ही आमच्यातला अविश्वास काढत नाही, जोपर्यंत आम्ही आमचा संशय दूर करत नाही, जोपर्यंत आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत नाही की ही गोष्ट माझ्यासाठी प्रभू आज करणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू माझ्यासाठी महान कार्य करणार आहे, अशक्य गोष्ट शक्य करणार आहे, तेव्हा प्रभू कामाला लागतो. जे येशूने सांगितलं ते त्या ठिकाणच्या सर्व लोकांनी जे जवळचे होते विश्वास त्याने काय केलं, ती धोंड काढली आणि नंतर येशूने आपले डोळे वर केले, म्हणजे स्वर्गाकडे त्याने पाहिलं. प्रिय भाव बहिणो, आम्हाला स्वर्गाकडे पाहायचं आहे. जो कृपेच्या राजासनावर प्रभू येशू बसलेला आहे त्याच्याकडे आम्हाला पाहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कशासाठी, की आम्हाला योग्य वेळी सहाय्य मिळण्यासाठी, आम्हाला कृपा मिळण्यासाठी, त्याच्यापासून सामर्थ्य मिळण्यासाठी, आम्हाला अभिषेक मिळण्यासाठी, त्याचा सेवा करण्यासाठी लागणारी सर्व कृपादानं ते मिळण्यासाठी आम्हाला पित्याकडे पाहिजे. येशूने कुठे पाहिलं, स्वर्गात पाहिलं, पित्याकडे. आणि तो काय म्हणाला, हे पित्या, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. तर काय ऐकलं, लाजर हृदय तिकडेच होता. कुठे होता, आतमध्येच होता, फक्त धोंड काढली होती. परंतु येशू विश्वासाने बोलतो की तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. प्रिय भाव बहिणो, आम्हाला हेच करायचं आहे की प्रथम आम्ही विश्वास दर्शविला पाहिजे की हे प्रभू, ही गोष्ट तू माझ्यासाठी केली म्हणून तुला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. परंतु अविश्वास, शंका, कुशंका, सभोवतालची परिस्थिती आम्हाला काय करते, अडखण करते.
परंतु त्याच्याही पलीकडे देव महान आहे. तो आमच्या जीवनात अद्भुत काम करू शकतो. आमच्याद्वारे त्याचा महिमा होऊ शकतो. हे जर आम्ही विश्वासाने कबूल करणार आहोत तर पुढे आम्ही देवाचा महिमा पाहणार आहोत. या ठिकाणी तीच गोष्ट घडली. मग त्याने काय म्हणले, हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. आता 42 वचन. आणि तू नेहमी माझे ऐकतोस. आणि तू नेहमी माझे ऐकतोस. हे मला तर ठाऊक आहे. हे मला तर ठाऊक आहे. परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे. परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे. त्याच्याकरिता मी हे बोललो. त्याच्याकरिता मी हे बोललो. यासाठी की तूच मला पाठवले आहे. तूच मला पाठवले आहे. असा त्यांनी विश्वास धरावा. हिंदी पढ़े. और मैं जानता हूँ कि तू सदैव मेरी सुनता है, परंतु चारों ओर खड़े लोगों के कारण मैंने ऐसा कहा कि वे विश्वास करें कि तूने मुझे भेजा है. प्रिय भावंड बहिणी, या ठिकाणी येशूला एक गोष्ट सांगायची होती. फक्त लाजराला मरणातून जिवंत करायचं येत नाही, तर आम्हाला त्याच्यातून प्रभू येशू सांगतो, तो म्हणतो की तू नेहमी माझे ऐकतोस. कारण प्रभू येशूची प्रत्येक गोष्ट पित्या मान्य करत असे. हे तर मला ठाऊक आहे, प्रभू येशूला ठाऊक होतं. परंतु तो म्हणाला, जो समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिताही मी बोललो. का तर यासाठी की तूच मला पाठवले असा त्यांनी विश्वास धरावा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, आज अनेक लोक आहेत की येशू ख्रिस्त हा तारणार आहे. पित्याने त्याला तारण करण्यासाठी या जगात 2000 अगोदर 21 साल अगोदर पाठवलं. हे अनेक लोकांना मान्य नाही, अनेक लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही. परंतु या ठिकाणी प्रभू येशू काय सांगतो की जो समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो. काय की तूच मला पाठवले असा त्याने विश्वास. प्रिय भावंड बहिणो, जर लाजर मरणातून जिवंत झाला नसता तर त्या ठिकाणी देवाचे गौरव झाले नसते आणि पुष्कळ लोकांनी विश्वास धरला नसता. कुणाचं तारण त्या ठिकाणी झालं नसतं. परंतु मिरॅकल्स हे प्रभू येशूची मिनिस्ट्री होती. काय होतं? चमत्कार जे आहेत ना, ती मिनिस्ट्री कशाने चालू झाली? येशूची मिनिस्ट्री जी चालू केली त्याने कशाने केली? चमत्कार. म्हणजे आजारी माणसं, दुखणाईत, पीडित, दुष्टात्म्याने ग्रासले लोक, सर्व प्रकारचे चमत्कार त्याने केले म्हणून लोक त्याच्या मागे लागले. म्हणून आज आमची जी मिनिस्ट्री आहे, जी सेवा आहे, त्याच्यामध्ये मिरॅकल्स व्हायला पाहिजेत. आजारी लोक बरे व्हायला पाहिजेत आणि मेलेली माणसं उठवली गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उठतील की नाही मला सांगा. आजारी बरे होतात, सगळ्या गोष्टी. मेलेला व्यक्ती जिवंत झाला पाहिजे की नाही. आणि जर आम्ही ते ठरवणार आहोत ती गोष्ट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कधी होणार मला माहीत नाही, परंतु मी ती इच्छा बाळगून आहे की प्रभू आमच्यामध्ये ती गोष्ट घडव की वसईतील सर्व लोक समजतील की यांच्यामध्ये येशू आहे, हे देवाचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी काय आपण 43 वचन वाचू. आणि असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली. लाजरा बाहेर ये. बस. और जब ये बातें वो कह चुका तो उसने बड़ी जोर से पुकारा, हे लाजर निकल आ. प्रिय भावंड बहिणो, येशू ख्रिस्ताने मोठ्याने हाक मारली. ते मोठ्याने का हाक मारली? कारण मोठा चमत्कार करायचा. बरोबर ना? आम्ही देखील मोठ्याने हाक मारली पाहिजे. मग जेव्हा 10 कुष्ठरोगी चालले होते, पण येशूला त्याने पाहिलं आणि ते मोठ्याने ओरडले, हे दाविदाच्या प्रभू, दाविदाच्या संताना, दाविदाच्या प्रभू, आमच्यावर दया कर. ते गाणं पण आहे, दया करावं आम्हावरती, कुष्ठरोगी ओरडले. प्रिय भावंड बहिणो, त्यांची आरोळी इतकी मोठी होती की येशूचं लक्ष त्याने वेधून घेतलं आणि त्यांना सांगितलं, जा आणि याचकाला दाखवा. आणि बायबल म्हणतं की जाता जाता ते बरे झाले.
प्रेज द लॉर्ड. येशूने प्रार्थना पण नाही केली ना. काय सांगितलं? जा आणि आजकाल जा. प्रिय भावंड बहिणो, येशूच्या शब्दामध्ये पावर होती. तो जे बोलेल ते व्हायचं. ती लेवल आमची झाली पाहिजे. जर आम्ही प्रभूचे चमत्कार पाहिजे असतील ना, अनेक लोकांचा उद्धार व्हावा अशी आमची इच्छा असेल, तर ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि तो विश्वास आम्ही ठेवला पाहिजे, तर त्या ठिकाणी काम होईल. आणि प्रिय भावंड बहिणी, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशूने मोठ्याने हाक मारली. लाजरा बाहेर आहे. तर त्या ठिकाणी नाव घेतलं, लाजराचंच नाव घेतलं. 44 होती. मग जो मेला होता मग जो मेला होता तो बाहेर आला. त्याचे पाय व हात प्रेत वस्त्राने बांधलेले होते आणि त्याचे तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करा व त्याला जाऊ द्या. जो मर गया था वो कफन से हाथ पैर बंधा हुआ निकल आया और उसका मुंह कपड़े से लिपटा हुआ था. यीशु ने उससे कहा, उसके बंधन खोल दो और उसे जाने दो. प्रिय भावंड बहिणो, ज्या प्रभू येशूने लाजराला हाक मारली, लाजरा बाहेर आहे, बरोबर. मग त्या ठिकाणी काय घडलं? जो मेला होता तो बाहेर आला. तर मेलेली व्यक्ती बाहेर येईल का? मेलेली व्यक्ती मेली. म्हणजे सायंटिफिक शास्त्रीय दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं तर मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होत नाही. हे शास्त्र, सायन्स, कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगेल, कुठली मोठी सायंटिस्ट व्यक्ती तुम्हाला सांगेल, ज्याला या जगाचं ज्ञान आहे, भौतिक ज्ञान आहे, फिजिकल नॉलेज आहे, किंवा मोठी व्यक्ती आहे, ती तुम्हाला प्रूव्ह करून देईल काय की मेलेली व्यक्ती जिवंत होत नाही. बरोबर आहे की रॉंग आहे? बरोबर आहे नाही का? मेलेली व्यक्ती जिवंत होते का? पण या ठिकाणी जिवंत झालेली आहे. कारण हाक कोणी मारली? येशूने हाक मारली. तो ख्रिस्ताचा आत्मा जर आमच्यामध्ये असेल, जर आम्ही हाक मारू तेव्हा मेलेली व्यक्ती उठेल. प्रेज द लॉर्ड. परंतु ती लेवल गाठण्यासाठी आम्हाला आमचा विश्वास, आमची पवित्रता, आमची प्रार्थना, आपल्या लोकांबरोबर असलेले चांगले संबंध, आमच्या मंडळीमध्ये असलेलं ऐक्य, प्रीती, आम्हाला त्यांच्याविषयी वाटणारा कळवळा, प्रेम, दया, जर हे सर्व गुण, ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये असतील, ख्रिस्ताचं मन आमच्यामध्ये, आमच्या मंडळीत असेल, तर ती गोष्ट आजही घडू शकते. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय झालं? जो मेला होता तो बाहेर आला आणि त्याची अवस्था काय होती? त्याचे पाय आणि हात प्रेत वस्त्राने बांधलेले होते. आणि त्या वेळेला मेलेल्या व्यक्तीला काय करतात? प्रेत वस्त्र असं गुंडाळून, एकदम लपेटून, आणि त्याचं तोंड देखील रुमालाने वेष्टिलेलं होतं. परंतु तो बाहेर आला. आता तो त्याची जी वस्त्र होती गुंडाळलेली, ती तशा स्थितीत तो बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तिकडचे लोक घाबरले. अर्ध्यापेक्षा जास्त लोक पळून गेले, कारण त्यांना वाटलं ही भूत आहे. पण तो कोण होता? तो मेलेला व्यक्ती लाजर होता, जो जिवंत होऊन बाहेर आला. आणि त्याने, येशूने त्याला काय म्हटलं? त्याला मोकळे करा आणि त्याला जाऊ द्या. म्हणजे प्रभू येशूने काही काम, सुरुवातीचं काम शिष्यानं सांगितलं आणि शेवटचं काम देखील शिष्यानंच सांगितलं. जे मधलं काम होतं महत्वाचं, ते येशूने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, सुरुवात आमची विश्वासाने झालेली आहे. आता आमचा जो काळ आहे ना, त्याच्यामध्ये आमचं फ्लक्च्युएशन होते. म्हणजे कभी ऊपर कभी नीचे. म्हणजे आमचा विश्वास आहे ना, कधी त्याला तडा जातो, कधी आम्ही अविश्वास होतो, कधी आमच्या मनात संशय येतो, कधी वाटते की प्रार्थना नको ना, ते काय नको, अग्नी परीक्षा आमच्यावर येतात. परंतु प्रिय भावंड बहिणो, बायबल म्हणतो जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
शेवटच्या काळी काय होणार आहे? अन्याय वाढणार आहे, प्रीती थंड होणार आहे, पुष्कळांचं विश्वासातून पतन होणार आहे. कारण काय? ते कुठे पाहतात? ते परिस्थितीकडे पाहतात, ते येशूकडे पाहत नाहीत. त्यांचं प्रार्थनामय जीवन, आध्यात्मिक जीवन चलबिचल झालेलं आहे, संशय त्यांच्या जीवनात आलेला आहे. परंतु या गोष्टी आज आम्ही काढून टाकूया आणि ख्रिस्ताकडे आमचं ध्यान लावूया, प्रभू बरोबर आमचं संभाषण करूया. ज्याप्रमाणे मरिया आणि मार्था याने शेवटपर्यंत येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण केलं, ते देखील कबरेकडे आल्या. त्यांनी असं नाही सांगितलं आता जाऊन तू तिकडे काय करणार आहे, त्या तू सांत्वनाला आला ना. माहिती आहे ना आपल्याकडे येतात ते गेल्यानंतर कधी लोकांना वेळ मिळत नाही, अंत्यविधी त्यांचा ते हजेरी लावू शकत नाही, पुढे लांब असतं, मग ते 3-4 दिवसांनी येतात सांत्वनाला. पण ते सांत्वनाला आलेले लोक सांगतात की आम्हाला तो कुठे काढलाय जरा बघायचं. सांगतात का? नाही सांगत. ते घरूनच सांत्वन करून निघून जातात. म्हणून येशूने ते नाही केलं. येशू कुठपर्यंत आला? कबरेपर्यंत. प्रिय भावंड बहिणो, ज्या ठिकाणी कबर म्हणजे दिस इज लास्ट स्टेप, त्या ठिकाणी संपलेला आहे, एंड, त्या ठिकाणी येशू होतो. प्रिय भावंड बहिणो, आपल्या जीवनात संपलेला आहे काय? आज येशू येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे येशू सांगणार ते आम्ही करणार, ते देवाचे गौरव पाहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू त्यांना म्हणाला की त्याला मोकळे करा आणि त्याला जाऊ द्या. प्रिय भावंड बहिणो, ते काम मनुष्याला त्याने दिलं. म्हणजे तो वस्त्राने लपेटला होता, त्याला मोकळं केलं आणि त्याला जाऊ दिलं. म्हणजे परत तो कुठे गेला? लाजर कुठे गेला? त्याच्या घरी गेला परत. प्रेज द लॉर्ड. बेतानी. आमचं घर कुठलं आहे? स्वर्गराज्य. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल येशू म्हणा, जे मेलेले ते जिवंत देवाची ओळखतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. प्रिय भाव, आम्ही देखील पापाला मेलो होतो, परंतु आम्ही येशूने आम्हाला जिवंत केलं. म्हणून परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. आपण शेवटची आशीर्वादाची प्रार्थना. हालेलुया. आमच्या स्वर्गांतील पवित्र आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद. प्रभूची आराधना, भक्ती, आजचं वचन तू आशीर्वादित केलंस त्याबद्दल धन्यवाद. प्रभू, आम्हाला देखील विश्वासात दृढ कर. आमचा विश्वास या दिवसात मजबूत करतो प्रभू. हालेलुया. ज्याप्रमाणे मार्था मरियेने तुझ्यावर विश्वास ठेवला, लाजराच्या ज्या ठिकाणी त्याला कबरीत ठेवलं त्यापर्यंत ते आले. ज्या ठिकाणी हे संपलेला आहे प्रभू, त्या ठिकाणी चमत्कार करणारा प्रभू येशू आहे. जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. प्रभू, या दिवसात आम्ही सर्वजण तुझे गौरव पाहू इच्छितो, तुझा महिमा पाहू इच्छितो प्रभू. आमच्या जीवनात, आमच्या मंडळीमध्ये तुझा चमत्कार, तुझा रिवायवल, तुझा संजीवन, आमचे लोक विश्वासामध्ये सबळ, आत्म्यात बलवान आणि अभिषेक पावलेले आणि तुझी सेवा करण्यासाठी प्रभू तत्परतेने पुढे येणारे आणि सामर्थ्याने प्रभू जीवन जगणारे असे आम्ही सर्वजण पाहू इच्छितो प्रभू. म्हणून येशूच्या नावात आमच्या लेकराबांना, आमच्या सर्व भाव बहिणींना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद देतो प्रभू. ज्याप्रमाणे तू म्हणाला शिष्याना की माझ्यापेक्षा मोठे चमत्कार तुम्ही कराल, कारण मी पित्याच्या उजवीकडे स्वर्गात विराजमान बसलेला आहे. प्रभू, त्या ठिकाणी तू आहेस आणि तो अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. या दिवसात तो अधिकार घेऊन आम्ही तुझ्या नावाने अद्भुत आणि मिरॅकल्स करावी. जे आजारी आहेत, दुःख नाही देत त्यांना बरी करावी, गरिबांस शुभवर्तमान सांगावं, पीडितांना मोकळे करावे, आंधळ्यांचे डोळे उघडावे, मेलेल्या जिवंत करावी. म्हणून जो अभिषेक तू आमच्यावर आहे या दिवसात वाढत जाऊ दे आणि तुझा महिमा होऊ दे. ज्या दिवशी ढगावर सामर्थ्याने तू प्रगट होईल तेव्हा आमची आठवण. विनंती, प्रार्थना येशूच्या नावात करतो, एक मान्य करा. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येशूच्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. परमेश्वर आम्हा सर्वांना त्याची शांती, त्याचा आशीर्वाद, अनुग्रह, कृपा, बरकत, आरोग्य देऊ.